सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी जे सोन्याचे दागिने अर्पण करण्यात आलेले होते भाविकांच्या माध्यमातून त्या दागिनेचा जाहीर लिलाव जो आहे तो आज सुरू झालेला आहे। आपण पाहतोय की मंदिराच्या मध्यभागी एक स्टेज उभारण्यात आलेला आहे जिथे दागिन्यांची माहिती दिली जाते आणि जास्तीत जास्त भाविकांनी या लिलाव प्रक्रियेमध्ये कसं सहभागी होता येईल याकडे त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो। आणि आपण पाहतोय की दागिने सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत। जे दागिने या लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून घेता येणार आहेत त्या दागिन्यांची मांडणी स्टेजच्या डाव्या बाजूला करण्यात आलेली आहे आणि सगळे जे मोठे हार आहेत सोन्याचे अंगठ्या आहेत त्याबरोबर सोन्याच्या चेन आहेत त्या सुद्धा या लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून लोकांना खरेदी करता येणार आहेत। अनेक भाविक या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत। दागिन्यांची माहिती जाणून घेत आहेत आणि त्यानंतर त्यांच्या किमती जाणून घेतल्यानंतर त्यांच्या किमतीच्या अनुषंगाने त्यानंतर लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होताना भाविकांच्या माध्यमातून गर्दी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र ही लिलाव प्रक्रिया नेमकी कशी आहे हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सिद्धिविनायक मंदिराच्या CEO वीणा मोरे पाटील सुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही माहिती जाणून घेणार आहोत। हे सगळे दागिने जे आहेत ते समोर मांडलेले आहेत आणि त्या दागिन्यांची माहिती सुद्धा एका पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आज लिलाव सुरू झालेला आहे आणि भाविकांना जास्तीत जास्त लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होतावं यासाठी आवाहन केलं जात आहे। कशा पद्धतीचा लिलाव आजचा असणार आहे आणि किती वाजेपर्यंत असणार आहे, कोणकोणते दागिने खरेदी करता येणार आहे? नमस्ते। गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि या गणेशोत्सवाचं औचित्य साधून आपण आज म्हणजे सोमवार दिनांक 16 सप्टेंबरला हा लिलाव 11 ते 5 या वेळेत हा लिलाव सुरू असणार आहे। यामध्ये 2021 ते 22 या कालावधीत ज्या विविध भाविकांनी बाप्पाच्या चरणीचे अलंकार अर्पण केलेले आहेत त्या अलंकाराचा हा लिलाव आम्ही आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये सुमारे 283 वेगवेगळ्या पद्धतीचे अलंकार आहेत। सुमारे 2 किलो वजनाचे दागिने आहेत। याच्यामध्ये छोटे बळी आहेत, मोदक आहेत, दुर्वा आहेत, सोन्याच्या अलंकाराचा लिलाव दागिन्यांचा लिलाव करतोय आपण। मोठे हार आहेत म्हणजे अगदी 500 ml इतक्या छोट्या दागिन्यापासून 24 तोळ्याचा महाहार एवढी बऱ्यापैकी वाईड रेंज आहे दागिन्यांची। भाविकांनी मी आवाहन करते आहे की भाविकांनी एक बाप्पाचा प्रसाद आपल्या घरी असावा, एक दागिना असावा ही पण एक मनाची इच्छा आणि या भाद्रपद उत्सवाचं औचित्य साधून अशा या दुहेरी संगम साधून आम्ही हा लिलाव आयोजित केलेला आहे। त्यामध्ये बोली तर लावली जातेच दागिन्यांची, मात्र एक पत्रक तुम्ही तयार केलंय ज्यामध्ये किती तोळ्याचा दागिना आहे, किती ग्रॅमचा आहे, त्याच्या किमती काय आहेत त्याची माहिती आधीच जाणून घेण्याची मुभा सुद्धा दिलेली आहे। ही कशा प्रकारची अरेंजमेंट करण्यात आली? याच्यामध्ये आपली ही जी लिलाव प्रक्रिया आहे ती पूर्ण शासन नियमाप्रमाणे पार पडते। याच्यामध्ये आपण एम्पॅनल्ड केलेले सोनार आहेत त्यांच्याकडून आपण आजचे रेट जाणून घेतलेले आहेत आणि त्या आजच्या रेटमध्ये एकूण याच्या आधीच आम्ही थोडं वर्कआउट केलेलं आहे। जे काही दागिने आलेले आहेत त्यांचं वजन किती, त्याचं कॅरेटायझेशन केलं जातं 22 कॅरेट, 24 कॅरेट, 21 कॅरेट आणि त्या कॅरेटायझेशनच्या माध्यमातून कॅरेटायझेशन आणि दागिन्यांचं वजन आणि आजचा रेट या पद्धतीने ते कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्याची बेस प्राईस ठरवण्यात येते आणि मग ती बेस प्राईस ठरवल्यानंतर मग त्या पट्टी म्हणजे दागिने किती रुपयाचे आहेत त्या पट्टीत बोली लागली जाते। साधारण 10,000 रुपयापर्यंतचा दागिना असेल तर 100 रुपयाच्या पट्टीमध्ये आपण ही बोली लावतो। दागिन्यांची किंमत आणि त्याचबरोबर बाजारभावाची किंमत त्याचबरोबर 3% GST आपण आकारतो आहोत। दुसरं चांदीची नाणी सुद्धा या लिलावाच्या माध्यमातून खरेदी करणार आहे, त्यासाठी काय आवाहन करताय? याच्यामध्ये करेक्शन करते मी म्हणजे अपडेशन देते मी की या सगळ्या दागिन्यांमध्ये कोणत्याही पद्धतीचे मेकिंग चार्जेस आपण घेत नाही। जी काही बेस प्राईज आहे आणि त्याच्यानंतर बोलीची किंमत आणि मग त्याच्यावर आकारण्यात येणारा GST एवढंच आपल्याला करायचं आहे। म्हणजे यामध्ये असा एक म्हणजे फायदा आहे की मेकिंग चार्जेस आकारण्यात येत नाही। आणि नाण्यांबद्दल आपण म्हटलं तर नाण्यांची जे चांदीची नाणी आपण विक्रीला ठेवलेली आहे ती लिलावासाठी नाही आहेत। साधारणपणे 11 ग्रॅम, 21 ग्रॅम आणि 51 ग्रॅम अशा 3 पद्धतीची नाणी आहेत। नाण्यांचं वैशिष्ट्य असं आहे की एका बाजूला श्रींची प्रतिमा आहे आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मंदिराची प्रतिकृती आहे आणि ही जी नाणी आहे 999 पॉईंट प्युरिटीची नाणी आहेत। RBIच्या मिंटमधून ही मिंट हे करण्यात आलेली आहे म्हणजे तिथून बनवून घेण्यात आलेली हे या नाण्यांचं वैशिष्ट्य आहे आणि याची प्युरिटी जी आहे ती 999.9 आहे। की सिद्धिविनायक मंदिराच्या मध्यभागी हा लिलाव पार पडतो आहे। पुढच्या बाजूला भाग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतायत आणि दागिन्यांची माहिती त्याचबरोबर दागिन्यांची बोली सुद्धा लावली जाते आहे आणि आज 11 ते 5 या वेळेमध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये हा लिलाव जो आहे तो पार पडतो आहे।
दागिने वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, भाविक त्यांना पाहतायत, त्यांच्या किमती जाणून घेत आहेत आणि त्यानंतर त्यांची खरेदी होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। अगदी छोट्या दागिन्यापासून अनेक मोठे आणि महागडे दागिने सुद्धा या लिलाव प्रक्रियेमध्ये मांडण्यात आलेले आहेत आणि त्यांची माहिती जी आहे ती भाविकांच्या माध्यमातून घेतली जाते आणि त्यानंतर लिलाव प्रक्रियेमध्ये भाविक सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आज सिद्धिविनायक मंदिरामध्ये ही जाहीर लिलाव प्रक्रिया पार पडत असल्याचं पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।